संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। विमानातून कुणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत होते असं वक्तव्य करत अमोल मिटकरी यांनी या प्रकरणाला आता घातपाताचं नवं वळण दिलं आहे। अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील सभेत बोलताना अपघाताच्या दिवसाचा घटनाक्रम सांगितला। ते म्हणाले, घटनेच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मी स्वतः घटनास्थळी पोहोचलो होतो। तिथं उपस्थित असलेल्या स्थानिक सरपंचांनी मला एक हादरवून टाकणारी माहिती दिली। विमान कोसळत असताना त्यातून एक व्यक्ती बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं। त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गावकरी धावले, पण ते जवळ पोहोचण्यापूर्वीच विमानाचा भीषण स्फोट झाल्याचं मिटकरी यांनी सांगितले। या विमान अपघात प्रकरणात आता सरपंचांनी प्रत्यक्ष पाहिलेली ही बाब तपासाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या मृत्यूबाबत मिटकरी यांनी पहिल्या दिवसांपासून संशय व्यक्त केलाय। आता अधिक आक्रमक होत त्यांनी स्पष्ट केलंय की हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही। जोपर्यंत या मृत्यूचं गूढ उकलत नाही तोपर्यंत मी जिवंत असेपर्यंत लढा देत राहील। जर दादांच्या मृत्यूचा कट रचला गेला असेल तर त्याचा बदला घेणं ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे। दरम्यान मिटकरी यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करणारी ती व्यक्ती कोण होती? तांत्रिक बिघाड की घातपात, असे अनेक प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाले। या खुलाशानंतर आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे।